एका जुन्या फॅनवरून आपल्या नात्यांमधला फरक आज लक्षात आला. घरातला एक जुना फॅन आवाज करायला लागला होता. खूपच वाजायचा तो. डोकं फिरवलं त्यानं. मग माझ्या डोक्यात पहिला विचार हाच आला की नवीन फॅन घेऊयात. यावर वडिलांनी काय केलं माहितीये का? तो फॅन बंद केला, त्याचे स्क्रू थोडे टाईट केले, थोडं तेल टाकलं, काय काय केलं आणि मग फॅन परत चालू केला. तो आवाज बऱ्यापैकी गायब झाला. त्या क्षणी मला एक गोष्ट जाणवली, आपली जनरेशन बदलण्यात फार पटाईत आहे, पण दुरुस्त करण्यात आळशी आहे. आवाज येतोय नवा फॅन, थोडं फ्रिक्शन आहे, नवं नातं, बोलणं अवघड झालंय, लेट इट बी. आपण लगेच कन्क्लूड करतो, हे चालणार नाही, हे माझ्यासाठी नाही, लोक बदलत नाहीत. पण आपल्या आईबाबांची, आजी आजोबांची जनरेशन वेगळी होती. त्यांच्याकडे पर्याय कमी होते, पण संयम जास्त होता. ते थांबायचे, बोलायचे, एकमेकांचं ऐकायचे. त्यांना हे माहिती होतं, सगळे आवाज म्हणजे खराबी नसते, कधी कधी तो अटेन्शन मागणारा सिग्नल असतो. सायकोलॉजी काय सांगते माहितीये का? जेव्हा आपण लगेच सोडून देतो तेव्हा आपल्याला आराम मिळतो, पण तो आराम टेम्पररी असतो. कारण आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही, आपण फक्त त्यापासून पळ काढतो. आणि जेव्हा पळणं सवयीचं बनतं तेव्हा प्रत्येक नातं, प्रत्येक बॉन्ड थोडा त्रास झाला की आपल्याला रिप्लेस करावंसं वाटतं. पण जे लोक दुरुस्त करायला शिकतात ते लोक फक्त नाती वाचवत नाहीत, ते स्वतःला मॅच्युअर करतात. दुःखाची गोष्ट अशी आहे की जी जनरेशन शांतपणे बसून गोष्टी सोडवायला शिकली होती ती हळूहळू संपतीये. आणि आपण, आपली जनरेशन नाती तोडण्यात एक्सपर्ट आहे, जपण्यात नाही. आपण स्पीडमध्ये जगतोय, आपण डेप्थ हरवतोय. काही गोष्टी बदलाव्या लागतात हो, पण काही गोष्टी थांबून समजून घ्यायच्या असतात. कारण सगळं बदलणं ही ग्रोथ नाही, कधी कधी जपणं हीच सगळ्यात मोठी प्रगती असते. Download ShareChat.